राणा राणा तू शाळेत कुणीकडे दिवस उगवला? आईला सांगितले पास होणार म्हणून. तू कसला ढेकळा पास होणार? तुला काय येतंय? तेच तर, पण आई बरी व्हायला पाहिजे की. माझ्याकडे एक आयडिया आहे, करणार का बोल? सांग की. कॉपी कर. नाही ना, तू चोरी करणं जमायचं ना मला. आईसाठी एवढं बी करणार नाहीस तू. कसं करायचं सांग की. चल दाखवतो. आले बघा पैलवान. ओ पेपर आहे इथं, कुस्त्या नाहीत. जमणार का लिहायला? अरे स्वतःच नाव लिहायला जमत नाही तुला, पेपर काय लिहिणार तू? लिहिणार आहे मी. लिहिणार? ठीक आहे, चला लिहा. मोठी माणसं तुम्ही, आम्ही काय बोलणार? या बसा. कुणीही कुणाचं बघायचं नाही. चुपचाप येतंय तेवढं लिहायचं. जर कोण बघून लिहिताना दिसलं तर पाठ लाल होईपर्यंत सोलून काढे ना. या ओ पैलवान, ओ बघताय काय तुम्ही? लिहा लिहा. शिक, परीक्षेला बस. तू परीक्षा पास झालास की मी लगेच बरी होईल. आईसाठी मी किती बी मार खाईन, शाळा जाईल, परीक्षा पास होईल, पण नुसतं आई बरी व्हायला पाहिजे बघ. अरे वा, चांगलं आहे की. जमतय का लिहायला? जरा जरा. राणा, अरे ह्या वयात असले धंदे
तुझं वय काय, तू करतोयस काय? हा, आणतो पेपर इकडं. मी पास होणार आहे. असं पास होणार आहेस? अरे हेच संस्कार केले का आम्ही तुझ्यावर? पास होणार, मला लिहू द्या. असं पास होणार आहेस? काय गरज नाही लिहायची. मला पास व्हायचंय. अरे पास होऊन काय दिवे लावणार आहेस माहितीये? चल 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 बाहेर, चल चल बाहेर, चल बाहेर. माझ्या आईला बरं करायचं, मला लिहू द्या. ते काय नाही, तू किती मोठ्या घरातला असलास ना तरी आता तुला शिक्षा झालीच पाहिजे. राणा, अरे तुझी लायकीच नाही आहे शिकायची, मातीचीच लायकी आहे तुझी. स्वतःच काही नाही पण वडिलांचं, आईचं, घराचं नाव धुळीत मिळवलंयस तू. अरे तू काय शिकणार शाळा? हा, बोल बोल, करशील परत असं? करशील? घरात तुझी आई आजारी आहे आणि इथे येऊन हे धंदे. ढ, ढेकळाचा ढ. त्यापेक्षा गाढवं बरी. तुझ्या एवढा ढ मुलगा आमच्या शाळेत आहे, त्याची लाज वाटते आम्हाला. गप्प का बसतोयस? बोल, करशील परत? करशील? हात पुढं कर, हात पुढं कर, पुढं. असा सुधारणार नाहीस. आज तुझ्या घरात जाऊनच सांगतो. रे द्या रे पेपर. राणा, अरे जमाना गुजर गया उस बात को. अजून किती साल तेच डोक्यात धरून बसणार आहेस? आणि या समजाचा राग वहिनी कशाला काढायलायस? त्यांच्यावर नाही रे, माझ्यावरच राग काढायला मी. कसं बस समजा विसरलं होतं, पण आज अंजलीबाई शिकायचं टुमणं घेऊन मागच लागले. आणि त्यात पाटी पेन्सिल बी समोर धरली ना, सरकन समजा समोर आला. ऐक ग, अहो किती भयंकर वागले ते शिक्षक. काय होतंय, कशासाठी होतंय, काहीच कसं नाही समजून घेतलं. जरा प्रेमाने समजावून सांगितलं असतं ना तर असं काही झालंच नसतं. नशिबात जे लिहिलेलं आहे ते व्हायचं राहतंय होय. त्या दिवशी असंच होणार होतं. मग पुढे काय झालं? कुठे पळाले राणाजी? कुठं पळणार? तो थेट शेतात त्याच्या नेहमीच्या लपायच्या जागी जाऊन लपला. घराकडे यायला तयार नाही. इकडं मालकीनबाईची तब्येत पार ढासळत चालली होती बघ. त्यासने राणाला शेवटचं भेटायचं होतं. नक्की काय झालं होतं सासूबाईंना? काय ठाव, मोठं मोठं डॉक्टर झालं, दवाखानं झालं, पर गुण यायचं नाव नाही बघ. मालकीनबाई राणासाठी लय तळमळल्या ग. मग कुठे होते? भेटले का सासूबाईंना? घरात समदा राडा. कुणाला काय सुधरत नव्हतं. वाड्यावर माणसावर माणसं जमली, पण राणा गायब. शेवटी साहेब स्वतःच गेले बघ राणाला हुडकायला.
राणा राणा ए राणा राणा बरकत ए बरकत राणा दिसला काय कुठं? शाळेत असेल की. तो शाळेत नाही म्हणून विचारतोय, इकडं आलता का? मला माहित नाही. 2 रट्टे देऊ का? हा सांग कुठे? तो बघा तिकडे लपला. चल पळ. आबा परत असं नाही करणार. मला आईसाठी पास व्हायचं होतं म्हणून. तू पहिले घरी चल. नाही मी पास झालो नाही म्हणून आई आता चिडणार माझ्यावर. अरे आई कधी चिडती का तुझ्यावर? हा तू पहिले घरी चल. आईला सांगा मी असं परत कधीच करणार नाही. तू चल आणि तूच सांग चल. नाही आबा आता असं करायचंच नव्हतं. ते भालक्याने सांगितलं म्हणून. तू पहिलं घरी चल. नाही आबा मी पास होणार मग आईने बरे होणार तरच मी घरी येणार. सोडा मला. तुझी सोडा. शाळा गेली खड्ड्यात, पहिले घरला चल. सोडा आबा मला. काय झालं? मी चोरी केली मग सगळे चिडलं ना व. परत करणार नाही मी असं. राणा तुझी आई आहे 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 आहे. चुकलं माझं. बरी व्हावी म्हणून मी असं केलं ग. परत करणार नाही मी. अगं बोल काय ते. पुढच्या टायमाला मी अभ्यास करेन आणि पास होऊन दाखवी. पण तू बरी होता. आईने बोल की काहीतरी. आबा तुम्ही तर सांगा आईला. आबा आबा सांगायला आईला उठला. आबा आईला काय झालं? आबा सांगा ना आईला काय झालं. माझं बोलत नाही ते. आता ती नाही बोलणार. का? अरे ती खूप लांब गेली आहे. लांब कुठे? इथेच तर आहे. अरे बोल की काहीतरी. काय झालं? माझ्या वेळ गेली ना व. मी चुकीचं वागलं म्हणून शिक्षा दिली तेव्हा ना. राणा मी परत ते शाळेचं आणि अभ्यासाचं तोंड बी बघणार नाही. कधीच बघणार नाही. नाही जाणार शाळेत मी. नाही जाणार. मी नाही जाणार शाळेला. राणा मी कधीच नाही जाणार शाळेला. मी नाही जाणार. अरे असं करू नकोस. राणा राणा ऐक.
ह्या समध्या नशिबाच्या गोष्टी आहेत. तुझ्या आणि माझ्या हातात काय बी नाही. तू रडू नकस. लहान वयातच किती सहन केलंय यांनी, आणि मला यातलं काहीच माहित नव्हतं. जे घडलंय ते 20 वर्षापूर्वी. तुला कसं माहित असेल? पण मला आधी का नाही सांगितलं कोणी? किती खोल जखम आहे ही. आणि आज नेमकी त्यावरचीच खपली मी काढली. आता काय करू? कशी जाऊ मी यांच्या समोर? जावंच लागल. रानाला ह्या समध्यातनं बाहेर काढायचं असेल तर तुला जावंच लागल. रानाच्या मनावरची ही जखम कोण भरून काढल तर ती तूच आहेस. राणा, अरे गप की. जे झालं ते झालं. आता जुनी दुखणी काढण्यात काय अर्थ आहे सांग बघू. मला आईशिवाय दुसरं काय बी नको होत, म्हणून केलं रे समजा. तेव्हा काय बी कळलं नाही, पण आज चूक कळतीये मला. आणि आज अंजली बाईसने दुखवलं. अजून एक चूक केली मी. त्यासनी काय बी माहिती नव्हतं, म्हणून तर पाटी पेन्सिल देत होत्या ना. लाईट टाकून बोललो रे मी. गप की, रडू नको. गप. डोळं पुस डोळं. ए बघ, तू एक काम कर, त्यांना जाऊन मायेने बोल. त्या तुझ्यापेक्षा शहाणा आहेत, तुला काय बी बोलणार नाहीत बघ. वय त्यासनी सॉरी तर बोललंच पाहिजे. मग जा बघू आता घरला, आणि मिटव समज. जा. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, किती बी काय बी होऊ दे, पण अंजली बसण्यातलं काय बी कळतं का म्हण. शाळेचं बी नाही आणि आईचं बी नाही. एक चूक तर केली आहे मी, आता अजून एक नका. नाही रे बाबा, त्यासनी काय बी समजणार नाही. जा तू घरला आता, जा. तुझ्यावर त्याची लई माया आहे आणि तुझी बी त्याच्यावर. आता ह्याच मायेनं तू रानाला सावर. रानाला वाटते त्याची आई गेली ती त्याच्या चुकीमुळं. आता ह्यातनं रानाला बाहेर काढायचं असेल तर त्याच्यावर त्याच्या आईसारखीच माया करणारी कोणतरी पाहिजे, आणि ती तू आहेस. करशील नव? मी राणाजींना यातून नक्की बाहेर काढेन. त्यांना शिकायला तयारही करेन, पण त्याही आधी त्यांची ही जुनी सल बाहेर काढेन. हा माझा शब्द आहे, मी हे करणारच.